सदवन्दियाणं तिहुवणैदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। काल आपण काय बघत होतो, शंकाकारांनी शंका विचारली होती. काय मोक्षशास्त्रमधून वाचत होतं ना 5 भावांचं प्रकरण. तर पान नंबर 238वर शंका विचारली होती. काय की कथनचित उपादानाला आणि कथनचित निमित्ताला कार्याचा करता म्हणा, यालाच अनेकांत म्हणलं जाईल. तुम्ही जे अनेकांत म्हणता ते सर्वथा तुम्ही उपादानालाच कार्याचा करता मानता, तर ते एकांत होईल असं शंकाकार विचारतोय. म्हणून किसी समय उपादान को किसी समय निमित्त को कार्य का करता कहना चाहिए, या किसी समय उपादान की मुख्यता से और किसी समय निमित्त की मुख्यता से धर्म हो ऐसा होना चाहिए, असा शंकाकाराची शंका होती. तर त्याच्यामध्ये उत्तर दिलं होतं की असं मानणं हे मिथ्या अनेकांत आहे, कारण दोन्हींना पण कार्याचा करता मानला, त्यामुळं ते मिथ्या अनेकांत आहे. आणि जर सर्वथा एकच मानलं असतं तर मिथ्या एकांत झाला असता. आणि जेव्हा आपण म्हणतोय की उपादानाने कार्य होतं, तर त्यावेळेस तिथं सम्यक एकांत आहे तो, कारण निमित्ताला आपण अभाव केला नाही आहे. निमित्ताचा सद्भाव आहे, पण तरीसुद्धा कार्य होणार तर नियमाने उपादानातच होणार. तर त्याच्यामध्ये काल आपण बघत होतो की शंका आली होती ना तुम्हाला की साधकतम साधन आणि उपादान म्हणजे काय म्हणलं, तसे अकोड नाही आज घ्या की ठीक आहे. हे दोन्ही न्यायदीपिका नाही लागायची, बघू लागलं तर ते घ्या. तर काय सांगत होते की साधकतम साधन इथे आहे, म्हणजे काय म्हटलं, जे कार्याचा करता असतं त्याला म्हणतो साधकतम साधन. 238 पाने. तर काल शंका होती तुम्हाला की उपादान कार्याचा करता असतो की साधकतम साधन हे कार्याचा करता असतो, असं आलं होतं ना शंका. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं, 2 प्रकारचे कारण आहेत कार्य होत असताना, एक उपादान कारण आणि एक निमित्त कारण. मग त्याच्यामध्ये जे उपादान कारण आहे त्यालाच म्हणलं साधकतम साधन. मग त्यासाठी वाक्य होतं, तुम्हाला पाहिजे असं तर वाचून दाखवते. घ्यायचं का घेण्या आधी तिथं ठेवली, तिथं आहे टेबल. इथं एक टेबलवर ज्ञान ही जानने का साधकतम साधन है. 200 पानावर एक पॅरेग्राफ आहे, तेवढंच वाचायचं होतं मला. म्हणजे हे क्लिअर करण्यासाठी की साधकतम साधन म्हणा किंवा उपादान म्हणा एकार्थवाची आहेत ते, हे ह्याच्यासाठी म्हणून खुलासा दिला आहे तिथं, ते वाचते पॅरेग्राफ. 200 पानावर छोटे छोटे 2 पॅरेग्राफ आहेत ना, 3रं पॅरेग्राफ आहे. इससे सुस्पष्ट है कि ज्ञान ही जानने का साधकतम साधन है, यह ही उपादान दृष्टि है. यह ही बात कुंदकुंदाचार्य ने समयसार प्रावृत में कही है. निश्चय से कार्य का करता या साधन उपादान 100% है, निमित्त 0%, यानी अकिंचितकर है. कुठं सांगितलं समयसारमध्ये सांगा. कार्याचा करता उपादानच असतो, निमित्त अकिंचितकर असतं, असं कुठं सांगितलं. समयसारची गाथा 100 गाथेमध्ये सांगितलंय ना, म्हणून माताजी म्हणतात की 100% सोनं येते 100वी गाथा. म्हणजे जर ते समजलं, त्याचा भाव उतरला आपल्यामध्ये, तर
संसार सुरळीत होईल तुमचा. म्हणजे संसारामध्ये आपल्याला जे कर्तृत्वाचं त्रास असतो ना, ते त्रास नाही होणार असं त्याच्यामध्ये सांगायचं होतं. काय सांगितले ती गाथा? पहिल्यांदा 98 गाथेमध्ये सांगितलं, व्यवहारणयेन जीवो करेदी घडपड रथाणी दव्वाणी करणानीय कम्माणीय नो कम्माणीह विविहाणी. व्यवहारण्याने जीव सगळ्याला करतो, कर्माला नो कर्माला घटपट रथ सगळ्याला करतो, व्यवहाराने सांगितलं. पण पुढं 100व्या गाथेमध्ये काय सांगितलं? जीवोन करेदी घडम नेव पडम नेव से सगे दव्वे जोगु ओगा उपा दगाय ते सिंहवदी कत्ता. जो आत्मा आहे तो काय करतो? न घटपट रथाला करतो, न कर्म नो कर्माला करतो. करतो कोणाला आत्मा? मग ते सांगितलं की जीव करतो तर फक्त योग आणि उपयोगालाच करतो. म्हणजे आपल्या परिणामांना करतो एवढंच सांगायचं आहे. आपण बाहेर परिद्रव्यामध्ये काही करू शकत नाही. म्हणजेच सांगितलं उपादान आहे ते स्व निज आत्मा आणि कार्य पण होणार आहे ते आत्म्यामध्येच होणार आहे, बहिरंगामध्ये नाही. म्हणून सांगितलं इथं की 200 पानावर दिलंय न्यायदीपिकेमध्ये, ज्ञान ही जानने का साधकतम साधन है यह ही उपादान दृष्टी है. म्हणून साधकतम साधन करण म्हणा किंवा उपादान म्हणा एक अर्थवाची, आणि दुसरं सांगितलं जे निमित्त कारण आहे. असे 2 प्रकारांनी तिथं साधनांची चर्चा येते. म्हणजे साधकतम साधन आहे त्याच्यामध्येच कार्य होणार आहे म्हणून म्हटलं त्यालाच उपादान, कार्याचा करता. आणि जे बहिरंगामध्ये निमित्त आहे ते सगळं अकिंचितकर आहे निश्चयाने. मग हे काल सांगितलं होतं. मग तिथं शंकाकारांनी विचारलं होतं ना की उपादानाने आणि निमित्ताने दोन्ही पण कार्य माना, पण तसं तर नाही. काय म्हणताय? संस्कृत परीक्षेचा नंबर सांगा दिली ते कारण 5 मिळाली. संस्कृतच्या 10व्या परिच्छेदाचं विश्लेषण आहे. ओके. म्हणजे हिंदी भाषांतर आहे, संस्कृतमध्ये त्याचे फक्त हे आले असतील, व्याख्या वगैरे आले असतील, पण संस्कृत हिंदी जे भाषांतर केलं ना महाराजींनी खुलासा करून त्याच्यामध्ये दिलेलं आहे. काय म्हणताय? मोक्षशास्त्राचं 239 पान आहे आता. मग त्याच्यामध्ये काय सांगायला लागलेत की पारिणामिक भाव हाच कार्याचा करता आहे. म्हणजे जे काय तुमचं कार्य होणार तर ते पारिणामिक भावामध्येच होतं, बाकीचे 4 भाव धर्म प्रगट करण्यामध्ये उपयोगी नाहीत. परम पारिणामिक भाव के आश्रय से धर्म हो और दूसरे किसी भाव के आश्रय से धर्म न हो, इस प्रकार अस्ति नास्ति स्वरूप सम्यक अनेकांत है. अनेकांत लावलाय आम्ही, पण कसा लावलाय की पारिणामिक भावाच्या आश्रयाने धर्म होतो ही अस्ति झाली, अन्य भावाच्या आश्रयाने धर्म होत नाही ही नास्ती झाली. असा एकांत नाही आहे की फक्त पारिणामिक भावाच्याच आश्रयाने धर्म होतो, बाकीच्या कोणाचं काय तिथं इन्व्हॉल्वमेंटच नाही, असं नाही आहे. तर अस्ति आणि नास्ती असा एक अनेकांत दाखवला आहे. त्यांनी म्हटलं काय, उपादानाने पण कार्य होतं आणि निमित्ताने पण कार्य होतं अशी अनेकांतात्मक व्यवस्था विचारतायत. तर असं तर होत नाही. और यदि इस प्रश्न में बतलाया गया सिद्धांत स्वीकार किया जाए तो वह मिथ्या एकांत है, क्योंकि यदि किसी समय निमित्त की मुख्यता से धर्म हो तो परद्रव्य और स्वद्रव्य दोनों एक हो जाए, जिससे मिथ्या एकांत होता है. विजुका की काल आपल्याला शंका होती ना की मिथ्या अनेकांताचं उदाहरण कसं लावायचं. म्हणजे त्यांनी तर लावले की इथं की उपादान आणि निमित्त दोन्हींनी पण कार्य होतं असं म्हणा. किंवा आपण काल पण बोर्डवर बघितलं होतं परवा एक दिवस की भावनिरपेक्ष अभाव आणि अभावनिरपेक्ष भाव जिथं असतो तिथं मिथ्या अनेकांत असतो. काय समजलं? मिथ्या अनेकांत म्हणजे काय हे सांगायला लागले. मिथ्या एकांत तर समजते, सर्वथा भावरूपच मानणं, सर्वथा अभावरूपच मानणं वस्तूला, ह्याला मिथ्या एकांत म्हटलं. मिथ्या अनेकांत म्हणजे काय होतं त्याच्याबद्दल जरासा खुलासा केला माताजींनी. काय सांगितलं की जेव्हा आपण सम्यक दर्शनाचा विषय घेतोय तर तो विषय अर्ध्या भागामध्ये ध्रुव आहे, अर्ध्या भागामध्ये पर्याय आहे असं मानतो, तर त्याला म्हटलं मिथ्या अनेकांत. किंवा ध्रुव पण आणि पर्याय पण अनुभूतीचा विषय आहे असं मानतो, तो मिथ्या अनेकांत.
आणि सम्यक अनेकांत काय आहे? स्वविषय आहे, परविषय नाही. अनुभूतीचा विषय स्व आहे, पर नाही, असं अस्ति आणि नास्ती स्वरूप. स्वमध्ये स्वतःचे चतुष्टय आहेत, परचतुष्टय नाही. अशा प्रकारे जो अस्ति नास्ती स्वरूप विषय आहे त्याला म्हणलं सम्यक अनेकांत. म्हणून मिथ्या अनेकांताचं उदाहरण सांगितलं. समजलं का? होय. मग इथं पण त्यांनी तेच घेतलं की उपादान आणि निमित्त दोन्हीला करता म्हणला तर मिथ्या अनेकांत झाला. आणि जे काय अनेक गुण मानले ना वस्तूमध्ये, तर सगळे गुण परस्पर निरपेक्ष मानतात, तो मिथ्या अनेकांत असतो. आणि सर्वथा एकच गुण आहे असं मानलं गेलं तर मिथ्या एकांत झाला. थोडंसं न्यायाच्या भाषेमध्ये समजण्यासाठी म्हणून खुलासा करून सांगितलं होतं. तर आपल्या मतामध्ये कशासाठी हे बघायचं, तर आपण कुठंतरी आपल्या मतात असं वस्तूचं स्वरूप मानतोय का ह्याच्यासाठी. जसं म्हणलं की मरायची कोणाची इच्छा असते हो? कोणाला? तुम्हाला नाही आहे? मग म्हणजे काय केलं हो तुम्ही? मला स्वतःला नित्य मानलं, मी कधी मरणारच नाही, मी अमर आहे. मान्यता जर असेल ना तशी तर मिथ्यात्व आहेत आपल्यामध्ये, हे सांगतायत. म्हणजे वस्तूला दोन्ही अंशाने बघितलं, नेहमी नित्य पण आहे अनित्य पण आहे. कोणाला आपले आई वडील, कोणाला आपला मुलगा प्रिय असेल, पती पत्नी, कोण मरावं असं वाटतं किंवा मरणार आहे ह्याचा स्वीकार होतो. पण आहे ना, जे जन्माला आलं ते मरणार आहे, जे नित्य आहे ते अनित्य आहे. पण स्वीकार करत नाही. कधी ना कधी जाणार एवढं माहीत असते. फक्त ते पेपरमध्ये वाचताना, टी व्हीवर बघताना, कोणाचं तरी न्यूज ऐकल्यावर तेवढं वाटतंय की आलं जन्माला ते मरणारच आहे. पण मी पण असं ह्या शरीरात आहे तर नित्य राहणारा नाही आहे, ह्याचा स्वीकार होत नाही. म्हणून अनेकांत समजत नाही आपल्याला, हे सांगायचं आहे. म्हणून तिथं स्वीकारा पहिल्यांदा, म्हणजे इतरांना समजायला आपण जातो बरं का. आपण कोणाच्या घरामध्ये जर असं झालं, असं इथं झालं एखाद्यामध्ये की अचानक त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते गेले. मग तिथं काल ते भेटायला दर्शनाला आले होते माताजींकडं. मग त्यांना सांगताना तर किती आपण छाती ठोकपणे सांगतो की अनित्य असतं, किती क्षणिक आयुष्य आहे, असं तर आपल्याला पण एक दिवस जायचं आहे. काय सांगितलं? मग काय सांगितलं म्हणून तिथं की बाकीच्या सगळ्याचं बाहेरच्याचं बघताना लगेच स्वीकार होतो बरं का. किंवा तिथं लय आपण स्थिर असल्या सगळं दुसऱ्याला समजवायला जातो. पण आपल्या बाबतीमध्ये असताना, म्हणजे आपल्या मोहीजनांमध्ये तर इतकं ममत्व असतं की ते जीव गेलेलं पण विश्वास वाटत नाही कोणाचा, आणि आपलं जीव जाणार आहे ह्याच्याबद्दल पण विश्वास नसतो. म्हणजेच आपण काय केलं, असं जर मान्यता असेल आपली तर मिथ्या एकांत आहे आपल्या मतामध्ये सुद्धा, हे स्वीकार करा. म्हणून म्हटलं की पहिल्यांदा सांगतायत वस्तूचं स्वरूप यथार्थ जाणून घ्या. दोन्ही अंश आहेत वस्तूमध्ये, नित्य पण आहे आणि अनित्य पण आहे. म्हणून मी जर जन्मलोय तर मी सुद्धा एक दिवस मरणार आहे. मी म्हणजे आता ह्या शरीर पर्यायामध्ये आल्यावर, नाहीतर जीव तर अजर अमर आहे ही दृष्टी असेल तर मग या शरीराची कुठलीही अवस्था असू दे त्याच्यामध्ये सुखदुःख होणार नाही. मग तो आहे तो सम्यक अनेकांती. त्याच्या दृष्टीमध्ये कधीही विचलितता होत नाही. तर इथं प्रश्न विचारला होता खाली एक 239 पानावर. तब फिर शास्त्र में यह तो कहा है कि सच्चे देव शास्त्र गुरु और भगवान की दिव्य ध्वनि के आश्रय से धर्म होता है, इसलिए कभी उन निमित्तों की मुख्यता से धर्म होता है, ऐसा मानने में क्या दोष है? मग असं काही दोष नाही. वाचलो होतो काल आपण हे. मग त्यात सांगतायत की आम्हाला सुद्धा मान्य आहे की खरे देवशास्त्र गुरु आदींच्याद्वारे धर्म होतो, पण हे कथन व्यवहार न्यायाचं आहे, निश्चय न्यायाचं नाही. उसका परमार्थ तो ऐसा है. परमार्थाने काय सांगणार होती तर व्यवहाराने सांगितलं की देवशास्त्र गुरूंचा उपदेश किंवा काय म्हणायचं, एखादी घटना, एखादा प्रसंग, हे तुम्हाला जिनांचा उपदेश, हे सुद्धा एखाद्या वेळेस सम्यक दर्शनामध्ये कारण आहे. ते देववृत्ती दर्शन, वेदना, अभिभव वगैरे हे सगळे कारण आहेत असं सांगितलं जाईल व्यवहाराने. निश्चयाने काय सांगणार हो? उस समयाची योग्यता, आता त्या जीवाची त्या समयाची योग्यता, म्हणजे आपलं जे काय घ्यायचं की उपादान कारण आपण बघत होतो की नाही, तर त्याच्यामध्ये कारण कार्य संबंध, कार्य कुठं होतं तर कारण सांगितलं अनंतर पूर्व क्षणावरती पर्यायाचा अभाव.
आणि कार्य झालं उत्तमाची योग्यता, म्हणजे त्या समयामध्ये असं सांगितलं गेलं. उपादानातच बघायचं होतं ना आपल्याला, कार्य कारण संबंध 2 मध्ये लावला, 2 समय असं मध्ये सांगितलं बरं का. म्हणजे माताजींनी पण सांगितलं हेच की जेव्हा आपण उपादान म्हणतो त्यावेळेस कार्य होणार ते पर्यायामध्ये होणार. त्यामुळं क्षणिक उपादान जे सांगतो ना आपण तेच उपादान कारण घ्यायचं. त्याच्यामध्येच मी आत्म्याला जाणतो हे जे कार्य झालं ते क्षणिक उपादानामध्ये, क्षणिक उपादानाचं पण अभाव रूप काय म्हणायचं त्या समयामध्ये प्रगट झालेली ती पर्याय तीच कार्याचं करताय. पर्यायाचा अभाव हे कारण म्हटलं गेलं आणि कार्य मग त्या समयाची ती योग्यता. ज्या समयामध्ये शुद्धोपयोग प्रगट झाला ती पर्यायच त्या कार्याचा करता म्हणली गेली. तेच उपादान कारण म्हणलं गेलं. तर म्हणून म्हणलं इथं व्यवहाराने देवशास्त्र गुरु हे धर्म प्रगट होण्यामध्ये कारण आहेत, पण निश्चयाने काय ते सांगतायत. परम शुद्ध निश्चय नय ग्राहक परम पारिणामिक भाव के आश्रय से, अर्थात निज त्रिकाल शुद्ध चैतन्य परमात्मा भाव न्यायक भाव से धर्म होता है. माझ्या पारिणामिक भावाच्या आश्रयानेच धर्म होणार. देवशास्त्र गुरूंच्या आधी आश्रयाने होतो असं नाही. निश्चयाचं कथन. जीव शुभ अशुभ रूप राग का अवलंबन लेता है, उसमें सद्देव सद्गुरु सत्शास्त्र तथा भगवान की दिव्य ध्वनि निमित्त मात्र है, तथा उस ओर के राग विकल्प को टाल करके जीव जब परम पारिणामिक भाव का आश्रय लेता है तब उसके धर्म प्रगट होता है. जेव्हा सविकल्प दशा आहे तिथं रागद्वेष परिणाम आहेत, पण जेव्हा जीव स्वतःचा आश्रय घेतो त्यावेळेस तिथं ते रागद्वेष परिणाम सुद्धा नष्ट झाले. उस समय राग का अवलंबन छूट जाता है. धर्म प्रकट होने के पूर्व राग किस दिशा में ढला था यह बताने के लिए देवशास्त्र गुरु या दिव्य ध्वनि इत्यादी निमित्त कहने में आते हैं. अनंतर पूर्व म्हणताय ना, या समयामध्ये जर अनुभूती झाली प्रगट तर या पूर्व समयापर्यंत तुमचं अवलंबन हे होते, देवशास्त्र गुरु होते किंवा काय ते जिनांचा उपदेश होता, हे सगळं कारण होतं, दिव्यध्वनी वगैरे इत्यादी निमित्त कहने में आते हैं. जोपर्यंत सरागी सविकल्प दशा होती तोपर्यंत, पण जेव्हा निर्विकल्प दशा प्रगट झाली त्यावेळेस हे अवलंबन सुद्धा सुटलेलं आहे. परंतु निमित्त की मुख्यता से किसी भी समय धर्म होता है यह बताने के लिए निमित्त का ज्ञान नहीं कराया जाता. जे काही निमित्ताचं ज्ञान करवलं जाते ते याच्यासाठी नाही की निमित्तानेच कार्य होतं, ही दृष्टी बदला ह्याच्यासाठी सांगतायत. कार्य होते तर माझं माझ्यामध्ये होते, त्याच्यामध्ये सर्वथा कारण मीच आहे. माझ्या सुखदुःखाचा करता, माझ्या संसार मोक्षाचा करता किंवा माझ्या जे काय संयोग मिळाला, जे काय अनुकूलता प्रतिकूलता मिळते, सगळ्याचं कारण कोण आहे? मीच आहे. ह्याचं जेवढ्या लवकर स्वीकार करणार ना तेवढ्या लवकर आपल्यासाठी चांगलं आहे. काय म्हणले काकी? मला असं का संयोग मिळाला, मला असा का उदय येतोय, सगळ्याचं कारण कोण आहे? मी. माझ्या सगळ्या आयुष्यामध्ये जे काही घडतंय ना किंवा जी काही मला पर्याय मिळाली आहे त्या सगळ्याचं करता, त्याचं कारण मीच आहे. बहिरंगामध्ये कोणीही परद्रव्य नाही. तुमचं धन कोणतरी लुटून नेलं, निमित्त नाही मानत, त्याला करता मानतो आपण. जसं म्हणलं ना, आपलं धन चोरीला गेलं, कोणीतरी नेलं, काय करता हो? कोणामुळं गेलं? किती आकुलता तिथं. सोडून देते का त्या चोराला? आकुलता होती. मग त्या चोराला काय म्हणतो? त्याच्यामुळं मला दुःख झालं, त्याच्यामुळं माझं सगळं धन गेलं. कोणामुळं गेलं? म्हणजे मी केलेले परिणाम म्हणून त्या धनाचा तेवढा संयोग होता मला, आणि मग त्याचा वियोग झाला. म्हणून सांगतायत की कोणाचं तर मी धन हडप केलं होतं, मी धन कोणाचं तरी हडप केलं होतं, एवढंच त्याचं कारण, आणि म्हणून मला पण तसा उदय येतोय. म्हणून बरोबर. म्हणून 10 रुपये द्या तर 100 रुपये येतात. कोणाचं 1 रुपये घेतला तर 10 रुपये जातात म्हणते, म्हणून 10 रुपये द्या 100 रुपये येतात. दानाचे भाव करायला हवेत. आपण भोगाचेच भाव करतो, आपण साठवण्याचेच भाव करतो, त्यामुळं
टिकत नाही आपल्याजवळ ते. पुढं, किसी समय उपादान कारण की मुख्यता से धर्म होता है और किसी समय निमित्त कारण की मुख्यता से धर्म होता है. अगर ऐसा मान लिया जाए तो धर्म करने के लिए कोई त्रिकालवर्ती अबाधित नियम नहीं रहेगा. और यदि कोई नियम रूप सिद्धांत न हो तो धर्म किस समय उपादान कारण की मुख्यता से होगा और किस समय निमित्त कारण की मुख्यता से होगा, यह निश्चित न होने से जीव कभी धर्म नहीं कर सकेगा. काय म्हटलं? तुम्ही म्हणताय ना कधी उपादानाच्या मुख्यतेने धर्म होतो, कधी निमित्ताच्या मुख्यतेने होतो. तर प्रश्न विचारतात की कधी होतो, उपादानाला कधी मुख्यता द्यायची आणि कधी निमित्ताला मुख्यता द्यायची, ह्याचा सुद्धा निर्णय होणार नाही. त्यामुळं एक त्रिकाली अबाधित असा नियम नाही राहणार की कार्याचा करता कोण आहे, कधी आहे, कधीतरी हा म्हणायचं कधीतरी तो म्हणायचं, असं तर वस्तूचं स्वरूप नाही. असं कुठल्याही कार्यामध्ये घडणार नाही. घडलं तर वस्तुव्यवस्थाच बिघडून जाईल. म्हणून असं निश्चित होत नसल्यामुळं कार्याचा करता मात्र उपादान आहे, निमित्त नाही निश्चयाने. पुढं, धर्म करने के लिए त्रैकालिक एक रूप नियम न हो ऐसा नहीं हो सकता. म्हणजे कुठलंही कार्य होताना एक नियम आहे की असंच होणार, याच्याच द्वारे होणार. इसलिए यह समझना चाहिए कि जो जीव पहले धर्म को प्राप्त हुए हैं, वर्तमान में धर्म को प्राप्त हो रहे हैं और भविष्य में धर्म को प्राप्त करेंगे, उन सबके पारिणामिक भाव का ही आश्रय है, किसी अन्य का नाही. हेच घेतलं होतं संध्याकाळी आम्ही. काय, जे कोणी आजपर्यंत सिद्ध झालेत, जे पुढं होणार आहेत आणि जे होत आहेत, सगळेजण कशाच्या निमित्तात झाले हो, कुठल्या कारणामुळं झाले, तर ज्यांनी स्वभावाला धरलं त्यांनाच तशी दशा प्रगट झाली. मग ती भूतकाळात असू दे, वर्तमानात काळ असू दे किंवा भविष्यकाळात असू दे. मग ते सांगता तिथं की तिन्ही काळामध्ये कार्य होणार तर उपादानामध्येच होणार, उपादानानेच होणार. धर्म प्रगट होणार तर उपादानाच्या आश्रयानेच होणार, पारिणामिक भावाच्या आश्रयानेच होणार, किसी अन्य का आश्रय नाही. सगळं सांगतायत ना तुम्हाला, या 4 भावापासून दृष्टी बदलण्यासाठी सांगतायत की तुम्ही दृष्टी करा या पारिणामिक भावाची. आपण करतोय दिवस रात्र विषय या 4 भावालाच. कुठले? औदैहिक, औक्षमिक, शाईक, शायक्षमिक. या 4 भावामध्येच राहतोय. शाईक पण भाव सोडून द्या, औदैहिक, औक्षमिक आणि औक्षमिक भाव पण सोडून द्या. औदैहिक आणि शायक्षमिक भावामध्ये इतकं दिवस रात्र आपलं उलाढाल चालू आहे ना, त्यालाच विषय करून निरंतर त्याच्यात सुखदुःख भोगत राहतोय. म्हणजे विनाकारण आकुलता करतोय आणि त्यामुळं त्याच्यातून सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्या आश्रयाने शांती समाधान इच्छितोय. म्हणून तिथं मग ते एक प्रवचन ऐकलं मी, त्यामध्ये काय सांगितलं होतं, पीस. काय हो विजू काकी? पीस आणि नॉलेज कुठं आहे? पीस म्हणजे शांती. पीस म्हणजे पीस नाही बरं का, पीस म्हणजे शांती आणि नॉलेज म्हणजे ज्ञान कुठं आहे, कोणाच्या आश्रयाने होणार आहे. जेव्हा केव्हा आश्रय घेणार तुम्ही, तिथं स्वभावच असणार, जेव्हा तो तुम्हाला शांती आणि आनंद देणार, ज्ञान देणार. तर हॅपीनेस म्हणा आणि पीस हे दोन, रियल अँड कॉन्स्टंट हॅपीनेस कोणाला पाहिजे हो? म्हणजे ज्याला पाहिजे ना ते अमेरिकेवरनं इथे येऊन शिकतात आणि इथले लोक सगळे हॅपीच हॅपी आहेत. कुठं हो? रिअल आहे का तुमचा हॅपीनेस ते विचारायला पाहिजे. स्नेहा, रिअल हॅपीनेस भोगताय का अनरिअल आहे? काय म्हणायचं दुसरा शब्द त्याला? म्हणजे खोटा आनंद भोगतोय आणि त्याच्यामध्ये आपण आनंद म्हणतोय. हा बोल. फेक हॅपीनेस. फेट. फेट काय म्हणली? बरोबर आहे. म्हणजे खोटं. मग कुठला आहे तुझ्याजवळ ते विचारले, तू माझ्याजवळच सांगितलं का? सुखाभास. म्हणजे आपलं आपण परीक्षण करायला पाहिजे की आपण काय भोगतोय आणि आपला विषय काय आहे आणि मग त्याच्यातून काय प्राप्त होणार आपल्याला, ह्याचं
तुमचा निर्णय लवकर करा तर सगळे लवकर आपण सिद्धशिलेवर भेटणार. हो ना हो. आम्ही संध्याकाळी सगळे सिद्धशिलेवर चाललो आहे आता, कारण सिद्धांचं पूजन सुरू केलं आहे आता आम्ही. म्हणजे सुरू केलं की काल. आता हॅपी न्यू इयर झाला आमचं काल म्हटल्यावर आम्ही नवीन विषय घेतला. म्हणजे सिद्ध भूमिका चालू आहे. संस्कृत सिद्ध पूजन आहे, त्याचा अर्थ घेणार आहे. मंगलाष्टक स्तोत्र पूर्ण झाले तर संध्याकाळी तो विषय आता चालू करायचा विचार आहे. मग एक भूमिका सुरू केली आहे की कसं सिद्ध म्हणजे निर्वाण कल्याणिक झालं तर त्याच्यानंतर सिद्ध अवस्थेला प्राप्त झाले ते सगळे तीर्थंकर अरिहंत. मग आता त्यांच्यामध्ये घुसून त्यांचा आनंद घ्यायचा आहे, त्यांच्याबरोबर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे आता. चला 2024 नंतर सगळे सिद्धशिलेवरच दिसायला पाहिजे. चला पुढे सांगतायत प्रश्न. सम्यक दृष्टि जीव ही सम्यक दर्शन होने के बाद सच्चे देव शास्त्र गुरु का अवलंबन लेते हैं और उनके आश्रय से उन्हें धर्म प्राप्त होता है, तो वहाँ निमित्त की मुख्यता से धर्म का कार्य हुआ या नहीं. म्हणजे आता कोणाला सम्यक दर्शन प्राप्त झालं तर तिथं पण कारण खरे देवशास्त्र गुरु आहेत. मग शंकाकार विचारतोय सम्यक दृष्टी जीव त्या देवशास्त्र गुरूंच्या आलंबनाने राहतो, त्यांचं आलंबन घेतो, निरंतर काय म्हणायचं त्यांच्या आश्रयाने आपलं धर्म प्राप्त करतोय, तर तिथं मग निमित्ताची मुख्यता नाही आहे का हो. धर्म का कार्य हुआ या नहीं, निमित्त की मुख्यता से धर्म का कार्य हुआ या नहीं. उत्तर नहीं. निमित्त की मुख्यता से कहीं भी कोई कार्य होता ही नहीं. सम्यक दृष्टि के जो राग और राग का अवलंबन है उसका भी खेद रहता है. जे काय तो बहिरंगामध्ये सविकल्प दशेत कार्य करतोय त्याच्याविषयी सुद्धा त्याला अंतरंगामध्ये खेद असतो की मला हे करावं लागतं. कोई भी जीव कुठे गेलं. सच्चे देवशास्त्र और गुरु का भी कोई जीव अवलंबन ले ही नहीं सकता क्योंकि वह भी परद्रव्य है. फिर भी जो यह कहा जाता है कि ज्ञानी जन सच्चे देवशास्त्र गुरु का अवलंबन लेते हैं वह उपचार है, कथन मात्र है. वास्तव में परद्रव्य का अवलंबन नहीं, किंतु वहाँ अपनी अशुद्ध अवस्था रूप राग का ही अवलंबन है. बरोबर आहे. बहिरंगामध्ये परद्रव्याचं तर आपण अवलंबन घेऊ शकत नाही. मग घेतो कोणाचं अवलंबन. आपल्या राग परिणामांचं अवलंबन आहे. तुम्ही जाणताय कोणाला हो. तुम्हाला वाटते की मी त्या अरिहंतांना त्या भगवंतांच्या जिनेंद्र भगवंतांच्या प्रतिमेला जाणतोय, देवशास्त्र गुरूंना जाणतोय, पण जाणताय कोणाला हो. कोणाचं अवलंबन घेताय. जे ज्ञानात आले ना त्या भगवंतांचा आश्रय घेतोय आपण, त्या अरिहंत सिद्धांचा आश्रय घेतोय आणि आपल्याला वाटतंय आपण बहिरंगामध्ये त्या अरिहंतांचं अवलंबन घेतोय. वास्तविक परद्रव्याचं अवलंबन घेऊ शकत नाही जीव, हे सांगितलं. परत वाचू, चांगलं पॅरेग्राफ आहे. निमित्त की मुख्यता से कहीं भी कोई कार्य होता ही नहीं. सम्यक दृष्टि के जो राग और राग का अवलंबन है उसका भी खेद रहता है. मला हे परद्रव्याचं अवलंबन घ्यावं लागतं किंवा मी घेतोय ह्याचं पण पश्चाताप प्रतिक्रमण असतं सम्यक दृष्टी जीवाला. म्हणून निरंतर शुभातून शुद्धात जाण्याचाच प्रयास करतोय. शुभात रमण्याचा प्रयास नसतो त्याचा. कोणाचा. त्याचा काय होय म्हणताय. आपण करायचं माझा. आपण काय सगळे मिळून करायचं आहे. माझा असा प्रयत्न असावा की निरंतर मी परद्रव्याच्या अवलंबनाने नाही जगायचंय मला, त्याचं पण अवलंबन माझं सुटलं पाहिजे. सच्चे देव शास्त्र गुरु का भी कोई जीव अवलंबन ले ही नहीं सकता क्योंकि वह भी परद्रव्य है. फिर भी जो यह कहा जाता है कि ज्ञानी जन सच्चे देव शास्त्र गुरु का अवलंबन लेते हैं वह उपचार है, कथन मात्र है. निमित्त आहे ते त्यामुळं फक्त म्हणलं जाईल बहिरंगातून दाखवण्यासाठी की तुम्हाला ह्यांचं अवलंबन घेतल्यावर धर्माची प्राप्ती झाली असं. वास्तव में परद्रव्य का अवलंबन नहीं, किंतु वहाँ अपनी अशुद्ध अवस्था रूप राग का ही अवलंबन है. शब्द डेंजर आहे बरं का. अशुद्ध अवस्था रूप राग का ही अवलंबन आहे. जेव्हा तुम्ही देवशास्त्र गुरूंचं अवलंबन घेताय
शुद्ध आहे का अशुद्ध आहे हो तुम्ही? अशुद्ध उपयोग म्हणजे जरी शुभ उपयोग म्हटला तरी तो अशुद्ध उपयोग झाला ना. म्हणजे शुद्ध आणि म्हणायचं अशुद्ध राग भाव आहे तोपर्यंत अशुद्ध दशाच आहे, म्हणून तुम्ही त्यांचा अवलंबन घेतला तरी सुद्धा शुद्धतेला प्राप्त नाही होत. मग त्यांचं अवलंबन जिथे सुटणार आहे ना तिथेच शुद्धतेला प्राप्त होणार आहे. शुद्ध पर्याय तिथेच प्रगट होणार. अब जो उस शुभ भाव के समय सम्यक दृष्टि के शुद्ध भाव बढ़ता है वह अभिप्राय में परम पारिणामिक भाव का आश्रय है, उसी के बल से बढ़ता है. म्हणजे म्हणायचं आहे काय की सम्यक दृष्टी जीव आहे आणि तो देवशास्त्र गुरूंच्या सानिध्यात गेलाय. वाक्य कळलं का तुम्हाला? काय वाचलं? जो शुभ भाव के समय म्हणजे कधी जेव्हा तो भक्ती पूजन आदी करतोय सम्यक दृष्टी जीव, त्यावेळीच त्या सम्यक दृष्टीचे शुद्ध भाव वाढतात. असं का म्हणलं? शुभ भावाने शुद्ध भाव वाढतो का? वह अभिप्राय में परम पारिणामिक भाव का आश्रय है, उसी के बल से बढ़ता है. म्हणजे म्हणायचं आहे ना की मिथ्या दृष्टीची भक्ती आणि सम्यक दृष्टीची भक्तीमध्ये काय फरक आहे हो? दोघं पण जिनेंद्र भगवंतांची भक्ती करतायत. काय फरक? दोघांना पण सम्यक दृष्टीचा अभिप्राय शुद्धात राहण्यासाठी भक्ती करतोय, मिथ्या दृष्टी शुभातच राहतोय. हा, आणि त्यांच्याच आश्रयाने मला सुख आहे ही बुद्धी आहे ना मिथ्या दृष्टीची. म्हणून सांगतायत की जो सम्यक दृष्टी जीव आहे भलेही शुभामध्ये अडकला गेलाय, शुभामध्ये त्या बहिरंगात अवलंबन घेतलंय त्यांनी देवशास्त्र गुरूंचं, तरी सुद्धा परिणती ही आहे की यांच्या पुढं जाऊन मला त्यांच्यासारखी परिणती प्राप्त हो, तशी सिद्ध दशा प्राप्त हो, तसं निरंतर मी माझ्या स्वभावामध्ये लीन राहो, अशी त्याची परिणती आहे. त्यामुळं त्याचा तो शुभ राग सुद्धा शुद्ध भावाला वर्धक आहे असं म्हणलं, वाढवणारा आहे असं म्हणलं. कथन करण्याचा अपेक्षा लक्षात घ्या बरं का, एकांत नाही आहे सर्वथा. तर परम पारिणामिक भाव का आश्रय हे, जिथं त्याला श्रद्धा त्याची अंतरंगामध्ये जुडलेली आहे त्याच्या निमित्तात ज्ञानामध्ये अशी परिणती दिसून येईल की त्या भगवंतांबद्दल अति अनुराग होतो, अति काय म्हणायचं एक भक्तीचे परिणाम होतात. हे सगळं त्या अंतरंग बलाच्या निमित्तात. अन्य प्रकार से कहा जाए तो सम्यक दर्शन के बल से वह शुद्ध भाव बढ़ते हैं. शुद्ध भावानेच शुद्ध भावाची शक्ती वाढते, शुभाने शुद्धाची शक्ती वाढते असं नाही. किंतु शुभ राग या परद्रव्य के अवलंबन से शुद्धता नहीं बढ़ती. सगळं लिहित असताना किती सावधानतेने लिहिलंय. तुम्ही वाचत असताना तेवढीच सावधानता ठेवायला पाहिजे, नाही तर घोळ होणार. म्हणून शुभाने शुद्ध भाव प्रगट होतो असं नाही, शुभाने शुद्ध भावाची शक्ती वाढते असं नाही. कळते का मी काय सांगायला लागले? कोणाला नाही समजलं तर विचारा. सोनी काय कळलं सांग? कळलं का नाही कळलं ते पण सांग. प्रज्ञा? शुभ सुटतं शुद्ध प्रगट होतं, शुभाने वाढते असं नाही. हां बरोबर. सांग सोनी. हा तेच की. तेच की काय काय ते सांग. कुठं गेलं तेच की? म्हणजे सांगायला होय म्हणून समजलं सांगायला. प्रज्ञा सांग. म्हणजे बोला विजवात. हेच की सांगायचं म्हणजे तिला म्हणत होते मी आपण जसं जरासं एक्सप्लेन करा ना तुमच्या भाषेमध्ये. त्यांचे शब्द कळले की आपल्याला जरासं अजून समजतंय, क्लिअर होत आहे. शुभाचा आणि शुद्धाचा परिणाम वेगवेगळा आहे ना, त्यामुळे जेव्हा शुद्धाचं अवलंबन घेते तेव्हा तिथे शुभ राहिलेलं नाही, शुद्ध झालंय असं परिणाम. बरोबर. अजून दीपाली भाभी एक्सप्लेन. कुठे गेला? बरं चला. शुभाने शुद्ध होता असं मानलं तर अशुभाने मग शुभ होता असं मानावं लागेल. बरोबर. म्हणजे एक भाव दुसऱ्या भावाचा करता नाही आहे वास्तविक, पण तरी सुद्धा शुभ भाव केल्याशिवाय शुद्धापर्यंत जात नाही. म्हणजे काय म्हणायचं इंटरमिजिएट आहे फक्त.
एक अवलंबन आहे, पण ते अवलंबन सुटल्याशिवाय सुद्धा शुद्ध भावाची प्राप्ती होत नाही. म्हणून सांगतायत की शुभ राग आणि परद्रव्याच्या अवलंबनाने शुद्धता वाढत नसते. शुभ भाव कितीही केलं तरी सुद्धा ते बंधन रूपच आहे, आश्रव बंधालाच कारण आहे. आणि ज्याच्याद्वारे आश्रव बंध होणार ते तुम्हाला संवर निर्जरेला कसं कारण म्हणणार? कारण शुद्ध भाव हे संवर निर्जरेचं कारण आहे. म्हणून म्हटलं की शुभ भाव करणार तोपर्यंत समजून घ्या संसारच वाढवत आहे. इतकं समयसारमध्ये तर त्यांनी त्या शुभाचं पुण्याचं इतकं खंडन केलं आहे, त्याला तुम्ही उपादेय मानताय, ही तुमची भूल आहे किती संसारामध्ये राहून. आणि पुन्हा पुन्हा तसाच पुरुषार्थ करताय जेणेकरून मला पुण्य मिळावं, पुण्याची वृद्धी व्हावी, भरपूर पुण्याचा उदय यावा, बंद व्हावा, हेच भाव करताय. त्यामुळं तिथं पुढं सरकत नाही आहे आपण, अजून त्या शुभ रागामध्येच अडकून बसलोय, सविकल्पदशेमध्येच राहतोय. त्या पुढं जावा आणि त्या सुद्धा भावाला मी जाणणारा ज्ञाताद्रष्टा आहे, त्याच्यापासून सुद्धा माझी कशी उपरती होईल हेच आपले परिणाम निरंतर असायला पाहिजे. प्रश्न, देवशास्त्र गुरु को निमित्त मात्र कहा है और उनके अवलंबन को उपचार मात्र कहा है, इसका कारण क्या है? काय कळलं? प्रश्न विचारलाय की देवशास्त्र गुरूंना निमित्त म्हणलंय आणि त्यांचं अवलंबन उपचार मात्र म्हणलंय, असं का? अशी शंका करायची शंका आहे. उत्तर, इस विश्व में अनंत द्रव्य है, उनमें से राग के समय छद्मस्त जीव का झुकाव किस द्रव्य की ओर हुआ, यह बतलाने के लिए उस द्रव्य को निमित्त कहा जाता है. काय म्हणले? जेव्हा या जीवाला राग झाला म्हणजे शुभभाव झाले, त्यावेळीस त्या जीवानी कोणाचा आश्रय घेतला होता, कोणाकडे त्याचा उपयोग झुकला होता, ते सांगण्यासाठी त्याला निमित्त म्हणलं. मग तिथं निमित्त कोण आहे? खरे देवशास्त्र गुरु. जीव अपनी योग्यतानुसार जैसा परिणाम करता है वैसे अनुकूल निमित्तपणे का परद्रव्य में उपचार किया जाता है. मी परिणाम करतोय त्याच्या अनुकूल जे काय तिथं परिद्रव्य विद्यमान आहे त्याच्यावर उपचार केला जातो, तसा की त्याच्यामुळं मला तसे भाव झाले, उपचार आहे बरं का. इस प्रकार जीव शुभ राग का अवलंबन करे तो देवशास्त्र गुरु निमित्त मात्र है और उनका आलंबन उपचार मात्र है. समजते का? निमित्त मात्र कशाला म्हणायचं आणि उपचार कशाला म्हणायचं? ते जे परद्रव्य घेतलं त्याच्या आश्रयाने तुम्हाला भाव झाले असं म्हणताय, तर हे निमित्त झाले. आणि मी जे भाव केले त्याला उपचार म्हणायचं. त्यांचा आलंबनाचे जे भाव मी केले ते उपचार मात्र धर्म प्रगट होण्यामध्ये कारण आहेत, पण वास्तविक कारण ते नाहीत. निमित्त नैमित्तिक संबंध जीव को सच्चा ज्ञान करने के लिए है, ऐसी मिथ्या मान्यता करने के लिए नहीं की धर्म करने में किसी समय निमित्त की मुख्यता होती है. म्हणून काय असेल आपल्या डोक्यामध्ये ते सगळं वॉश आउट करून टाका की कधीच निमित्ताने कार्य होत नाही. जो जीव सम्यक दर्शन प्रकट करना चाहते हैं उन्हें स्वतंत्रता रूप निमित्त नैमित्तिक संबंध के स्वरूप का यथार्थ ज्ञान कर लेना चाहिए. निमित्त कोण, नैमित्तिक कोण? निमित्त परद्रव्य म्हणा आणि नैमित्तिक म्हणजे उपादान स्वतःचं कारण परमात्मा. उस ज्ञान की आवश्यकता इसलिए है कि यदि वह ज्ञान न हो तो जीव का ऐसा अन्यथा झुकाव बना रह सकता है कि किसी समय निमित्त की मुख्यता से भी कार्य होता है और इससे उसका अज्ञानपणा दूर नहीं होगा. म्हणून तुमची जी मान्यता आहे ती पुसण्यासाठी म्हणून सांगतायत की पक्क करून घ्या, कार्य होणार तर उपादानामध्येच होणार. ऐसी निमित्ताधीन दृष्टि पराधीनता स्वीकार करने वाली संयोग दृष्टि है जो संसार का मूल है. इससे उसके अपार संसार भ्रमण चलता रहेगा. म्हणून जो निमित्ताच्या अधीन राहणार, म्हटलं काय, जो निमित्तावरी विसंबला त्याचा कार्यभाग संपला. म्हणून निमित्ताचं दृष्टी सोडा आणि उपादानाची दृष्टी करा, तर आपल्याला सुद्धा सिद्ध सुख सहज प्राप्त होणार. हो जाणार. सहज शुद्ध
त्रिकाली ध्रुव जाणा, हा शुद्धात्मा सुखरूप आहे, सुखाने परिपूर्ण आहे, स्वाधीन आहे. निर्णय करा, मला सुखासाठी निमित्ताची आवश्यकता नाहीच. रत्नत्रय संपन्न स्वरूपोऽहम्, सहज शक्ति संपन्नोऽहम्. ओम विसर्जन. नमो